तर निघालो आहे हरिहरेश्वर मंदिरासाठी. तर असा व्ह्यू बघायला बाहेर पडावं लागतं, अशा प्रकारचा ट्रेक करावा लागतो, तेव्हा कुठं आपल्याला असा व्ह्यू बघायला मिळतो. तर निघालो आहे हरिहरेश्वर मंदिरासाठी, महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. जेव्हा श्रीवर्धन बीचकडून आत्ता बघितलं तुम्ही लास्ट व्हिडिओ, तिथून आता जेव्हा जात होतो हरिहरेश्वरकडे, तेव्हाच मध्येच ज्या सकाळी मित्राचं सांगितलं होता त्याचा दुसरा इंटरव्ह्यू आजच, ते पण आजच झाला. तर आत्ता त्याचा झूम कॉलिंगवर इंटरव्ह्यू चालू आहे फोनवर. आणि मग आम्ही रानवली गाव म्हणून आहे, त्याच्या एका झाडाखाली थांबलो आहे. पाठीमागे त्याची शाळा दिसत असेल तुम्हाला, जे की श्रीवर्धन तालुक्यामध्ये येते, जिल्हा रायगड आहे. तर बघूयात, थांबूयात थोडा वेळ, त्याचा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर इथून निघूया आता. चला. श्रीवर्धन बीच ते हरिहरेश्वर महादेव मंदिर यातील अंतर हे 21 किलोमीटर एवढं आहे. ट्रिपबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 2 दिवसाच्या ट्रिपसाठी पुण्यावरून आलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही जंजिरा किल्ला तसेच दिव्यागर बीच कव्हर केलं व रात्री दिव्यागरला मुक्कामी थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी दिव्यागर, आरवी बीच, श्रीवर्धन बीच कव्हर करून आता हरिहरेश्वर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आलोय आत्ता, पार्किंगला गाडी लावली. 100 रुपये पार्किंग आहे इथं पण हरिहरेश्वर. आणि इथून 1.2 किलोमीटर मंदिर आहे. आणि जो फोटोसाठी एक पॉईंट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर ह्या साईडला आहे, बॅक साईडला ते ठिकाण. त्याच्यानंतर मग बीचला जाऊन मग जवळपास आपलं झालं आहे, ट्रिप पूर्ण झाली. आपल्याला मग वापसीसाठी निघायचं आहे. तर चला मग मंदिराचं दर्शन वगैरे घेऊया. तुम्हाला बीच दाखवतो हरिहरेश्वरचं. चला मग. महादेव मंदिराला जाण्यासाठी आपल्याला गाडी 1 किलोमीटर अलीकडेच पार्क करावी लागेल, जेथील किराया 100 रुपये प्रत्येकी व्हेकल असा आहे. पार्किंग पासून मंदिराकडे जात असताना आपल्याला भरपूर सारी प्रसादासाठी दुकाने दिसतात, जिथून आपण प्रसाद घेऊ शकतो. कितीला आहे नारळ पाणी? 50 रुपयाला एक, 60 रुपयाला एक. येता जाऊन दर्शन घेऊ. या दिवसांमध्ये मुलांच्या शाळेच्या सहली निघत असतात, त्यामुळे आम्हाला कोकणात भरपूर सारे सहलीसाठी आलेले लहान मुले दिसत होती. तर बाहेर बरेच सारे स्टॉल आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. आणि व्हेज रेस्टॉरंट सुद्धा आहेत, तुम्ही थांबून नाश्ता वगैरे पण करू शकता. 7 ते 8 मिनिटे चालत पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो मुख्य मंदिराजवळ. या ठिकाणी चप्पल सोडून आपण इथून आतमध्ये जायचं. आणि जर तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल, पाय धुवायचं असेल, तर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, जिथे तुम्ही पाय वगैरे धुवू शकता. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळील हरिहरेश्वर मंदिर हे दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. असं म्हणतात की 16व्या शतकातील हे मंदिर अरबी समुद्रकिनारी वसलेले असून अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1767 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे काळभैरव व योगेश्वरीची मंदिरे देखील आहेत. हे स्थान शिव आणि विष्णू यांचे निवासस्थान मानले जाते. आता आपण ज्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलोय ते हरिहरेश्वर महादेवाचं मुख्य मंदिर आहे. तर दर्शन झालं आहे आपलं आणि बाहेरून काही अशा प्रकारे आहे मंदिर. आणि मंदिरापासून आपल्याला इकडं बीचला जाण्यासाठी रस्ता आहे, जो की डायरेक्ट इथून जातो.
बीचला जाण्याच्या आधी आपल्याला एक वर टेकडीवर जायचं आहे, जिथून आपल्याला एक फोटोसाठी व्ह्यू दिसतो. मी तुम्हाला तिथून दाखवतो. तर चला मग, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इकडं बीचला जायचं आहे. तर चला मग आधी चप्पल घालूयात आपण. आणि तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. आणि जो टेकडीवर जाण्याचा रस्ता आहे, तर दर्शनाला आपण इकडून गेलो होतो, तर या साईडने जायचं आहे वर. चला फेमस तुम्हाला आज कुठं वाचलाय का तिथं? कोण म्हणलं? खरं सांग, व्हिडिओ मध्ये सांगायचं. तर मला वाटतं वर गेल्याच्या नंतर आपल्याला बीचचा सुद्धा एक सुंदर व्ह्यू बघायला मिळेल. कारण चढत असताना जर इकडे बघितलं तर एक आकर्षक व्ह्यू दिसतो, आकर्षक असा समुद्र किनारा दिसतो, साहेबांनी सांगितलं. तर बघूयात वर जाऊन कसं आहे व्ह्यू. चला, काही नाही आपला. तर हाच तो पॉइंट ज्या ठिकाणाबद्दल मी बोलत होतो. तुम्ही बऱ्याच जागी हे ठिकाण बघितलं असेल. काही मराठी सिनेमांमध्ये सुद्धा या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. हरिहरेश्वर मंदिरापासून 10 ते 15 मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला हे ठिकाण बघायला मिळतं. माझ्या नशिबाला तर कुठं ट्रेकच येतो गौरव, आणि आवडतो पण. तर भरपूर अवघड रस्ता आहे. जो व्ह्यू पॉईंट आहे त्याच्या पुढं आलोय. व्ह्यू पॉईंट तुम्ही बघितला असेल. आणि इथून बघूयात कसं आहे. एकदम टॉपवरती बघू शकता तुम्ही. बापरे, डेंजर व्ह्यू आहे. फक्त दिसायला पाहिजे. वाव, पूर्ण समुद्र दिसतो इथून. वाव, अरे कॅप कुठं आहे माझी? तिकडेच आहे रे. चल तू. कसं काय व्ह्यू? तर असा व्ह्यू बघायला बाहेर पडावं लागतं, अशा प्रकारचा ट्रेक करावा लागतो, तेव्हा कुठं आपल्याला असा व्ह्यू बघायला मिळतो. पण तेवढंच सांभाळून सुद्धा यावं लागतं. आता इथं बघू शकता तुम्ही, एवढं खूप रिस्की आहे. एकदम काटोकाट आहे आणि खाली खोल. हा पूर्ण बीच तिथपर्यंत हरिहरेश्वरचा बीच. आणि या साईडला अथांग समुद्र पूर्ण बघू शकता. थोडं खाली जाण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला चांगला व्ह्यू बघण्यात येईल. नाही काही खोल नाही आहे ह्या साईडला, तरी थोडं आहे इथे. पण बॅक साईडला जर बघितलं आपण तर भरपूर खोल आहे. या ठिकाणी आपण गाडी पार्क केली. इथे दिसत असली एक गाडी तुम्हाला. समुद्र हा कसं काय गौरव शेठ व्ह्यू कसा आहे? एक नंबर. चला, तर मग आमचा पूर्ण इथे प्रवास पूर्ण झालाय आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. तर गणपती बाप्पा मोरया. चला, तर चला मग आम्ही पण प्रवास आता थोडा एन्जॉय करतो आणि व्हिडिओला इथेच एंड करतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे जर व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर ते पण कळवत जा. कारण स्टार्टिंग पिरियड आहे माझा. खूप याच्यामध्ये मला करायचं आहे. पुढं व्लॉग कंटिन्यू करत राहायचे आहेत. फिरायचं पण कंटिन्यू आहे. तर चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.